मी पाकिट आणलंच नव्हतं, पण आम्ही खूप जोशात होतो. त्यामुळे काकू मला बोलली, असंच टाक बिंदास्त, जे होईल ते आपण नंतर बघू. मग काकू मंद सुस्कारे सोडायला लागली. मला भीती वाटत होती की बाहेर आवाज गेला तर सर्व पाहुणे जागे होते. पण त्या सर्व जोशापुढे डोकं चालायचं बंद झालं होतं. शेवटी काकूंची खूप दिवसांची भूक भागवल्यानंतर मी माझ्या बेडवर जाऊन झोपलो. तो माझ्यासाठी खूप सुंदर अनुभव होता. दुसऱ्या दिवशी मी सकाळी उठलो तेव्हा काकी अंगणात रांगोळी काढत बसली होती. तिच्या चेहऱ्यावर शांतता होती, पण डोळ्यात खोलवर काहीतरी दाबलेलं होतं. ती मला पाहून बोलली, कालची रात्र आपण मनात ठेवूया, पण ती आपल्या आयुष्याची दिशा ठरवू देऊ नको. भावना ही चूक नाही, त्यांना चुकीच्या दिशेने नेणं ही चूक आहे. मी शांतपणे ऐकलं. तिने पुढे सांगितलं, घरात एखादा जवळचा दिसला की मन बिरबिरतं, पण आपली मर्यादा, आपली जबाबदारी ही मोठी असते. आपण माणसं भावनांनी बनलेलो आहोत, पण त्या भावनांना आपलं आयुष्य चालवू द्यायचं नाही. काकी उठली, तिची चटई दुमडली आणि ती नंतर निघायला तयार झाली. निघताना म्हणाली, आपण जे अनुभवलंय ते चुकीचं नव्हतं, ते नैसर्गिक होतं, पण ते आपल्यातच ठेवणं आणि आयुष्याला योग्य मार्गावर नेणं हेच खरं प्रौढपण. ती निघून गेली. मी तिचं दूर जात पाठमोर रूप पाहत राहिलो. उष्ण वाऱ्यात तिच्या साडीचा पदर हलत होता आणि मनात एकच विचार फिरत राहिला, काही भावना पूर्ण व्हाव्यात असं नसतं. काही भावना अपूर्ण राहून सुद्धा माणसाला खूप काही शिकवून जातात. काकी पुन्हा कधी येईल माहीत नाही, पण तोपर्यंत काकूच्या आठवणीत दिवस काढूया.